लग्नाला ना 4 वर्ष झाली, पण आज पहिल्यांदाच यांच्यासोबत मी माझ्या मावशीकडे जातीये. तर त्या अगोदर सकाळी-सकाळी आम्ही निघालो होतो माझ्या नंदेकडे. कारण 2 दिवसातच माझ्या मावस नंदेचं सुद्धा लग्न आहे. सूर्य इतका जास्त गोड दिसत होता, की मला प्रवासामध्ये एवढा त्रास होतो, तरीसुद्धा मला त्याला कॅप्चर करायचा काही मोह आवरलाच नाही. त्याच्यानंतर आम्ही दीदींकडे गेलो. दुपारच्या वेळेला नानासुद्धा आले होते. मनूसाठी म्हणून त्यांनी इतका जास्त हरभरा घेऊन आले होते, की बस. आणि हा रानमेवा खात-खात आमचा वेळ कसा गेला ना, काही कळलंच नाही. त्याच्यानंतर मनूला तर इकडे-तिकडेच पळायचं होतं फक्त, कारण तिला एवढं मोकळं दिसत होतं, जे पुण्यामध्ये तिला बघायलाच मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेला आम्हाला मावशीकडे जायचं होतं, म्हणून मी, मनू, तनू आणि हे मिळून चाललो होतो मावशीकडे. मॅपच्या भरोश्यावर आम्ही निघालो होतो, पण मॅपवरती ना आम्हाला काही रस्ता सापडतच नव्हता आणि शेवटी तर मला असं झालं होतं, की आपल्याला दिवसाढवळ्यात चकवा लागला की काय. त्याच्यानंतर मग मावस भावाला फोन केला आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळात घरी जाऊन पोहोचलो. आता ही भेटणार गेल्या 1.5 वर्षापासून होतीच आहे, कारण जेव्हा पण मी दीदींकडे जाते ना, तेव्हा असं विचार करते, की चला मावशीकडे पण जाऊयात का? पण फक्त 45 मिनिटाचा रस्ता असून पण मला ते काय जाणं शक्य होत नव्हतं. म्हणलं चला आज मुहूर्त लावलाच पाहिजे. आता मनू ना टीव्हीमध्ये हम्मा नेहमीच बघते, पण म्हणलं चल आज ना तुला रिअल हम्मा दाखवते, म्हणून डायरेक्ट गोठ्यामध्येच घेऊन गेले होते. तोपर्यंत मावशीने त्यामध्ये दोघांसाठी पण जेवण बनवून ठेवलं होतं. मनूची मस्ती तर सगळ्यांना एवढी गोड वाटत होती आणि मनू किती शांत आहे गं, असं सगळ्यांचं चाललं होतं. मस्त गप्पा मारल्या. आजचा दिवसही खूप छान गेला आणि सगळ्यांना बाय बाय करून त्याच्यानंतर आम्ही परत दीदीकडे निघालो. असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.